कितीही अपमानास्पद बोला, मी शिवभक्त आहे. सारे विष गिळून टाकतो. परंतु इतर कोणाचा अपमान झाला तर मला सहन होत नाही, असा हल्ला पंतप्रधान मोदी यांनी केला. आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटाच्या नुमालीगडमध्ये 18,500 कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले. यावेळी दरांग येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शनिवारी पंतप्रधान मोदी गुवाहाटीत दाखल झाले. विमानतळावरून ते ज्येष्ठ गायक भारतरत्न भूपेन हजारिका यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित बैठकीत सहभागी झाले. मल्लिकार्जुन खडगे यांनी हजारिका यांच्याबाबत मोदी नाच गाणे करणाऱ्यांना भारतरत्न देत आहे अशा शब्दात टीका केली होती. याची आठवण मोदी यांनी करून दिली. तर मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला करत काही शब्द बोलले आहेत. लष्कराऐवजी दहशतवादाचे समर्थन कशासाठी करते काँग्रेस? भारतीय लष्कराला पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचे समर्थन करीत असल्याची टीका करून मोदी म्हणाले की घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत जमीन लाटू देणार नाही. लोकसंख्येचा समतोल बदलण्याचा हा कट कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही.